जय हिंद मित्रांनो. तर चला सुरुवात करूयात ASO 2012चा पेपर. तर प्रश्न क्रमांक 21. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? व्हॉट इज ऑर्निथॉलॉजी? तर ऑर्निथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बर्ड. आता याच्यामध्ये थोडं अनालिसिस पाहूयात. पृथ्वीचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात भूशास्त्र किंवा जिओलॉजी. खडक, खनिजे व भू आकृतीचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात जिओलॉजिस्ट. ठीक आहे, जिओलॉजिस्ट किंवा भूवैज्ञानिक. यकृताचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात हेप्टेलॉजी. बुरशीचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात मायकोलॉजी. शेवाळाचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात फायकोलॉजी. त्यानंतर विषाणूचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात व्हायरॉलॉजी. त्यानंतर अजून आहे मूत्रपिंडाचा अभ्यास करणाऱ्याला म्हणजेच नेफ्रोलॉजी. किडनीच्या स्टडी करणाऱ्याला नेफ्रोलॉजी म्हणतात. अजून आहे युनिवर्सचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात कॉस्मॉलॉजी. भूकंपाचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात सेस्मॉलॉजी किंवा भूकंपशास्त्र. ज्वालामुखीचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात ज्वालामुखीशास्त्र किंवा व्होल्कॅनोलॉजिस्ट. स्वप्नांचा अभ्यास करणाऱ्यांना म्हणतात, त्यांना काय म्हणतात स्वप्नांच्या अभ्यासवाल्याला वनिरॉलॉजी. अजून केसांचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात ट्रायकोलॉजी. डोळ्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात ऑफ्थोमॉलॉजी. ठीक आहे. आणि मातीचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात पेडॉलॉजी. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषद्रव्य आहे? फ्रॉम दोज गिवन बिलो विच एलिमेंट इज मायक्रोन्यूट्रिएंट? आता मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट दोन प्रकारचे असतात. आपण पहिले पाहूयात मॅक्रोन्यूट्रिएंट काय असतं. ओके, मायक्रोन्यूट्रिएंट महापोषक द्रव्ये. महापोषक द्रव्ये हे आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू, नायट्रोजन, फॉस्फरस, गंधक म्हणजेच सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. ठीक आहे. आणि मायक्रो म्हणजे जे स्मॉल अमाउंट मध्ये आपल्याला लागतात, जसे की लोह, मॅग्नीज, तांबे, मोलिब्डेनम, जस्त. जस्त म्हणजे झिंक. आपला आन्सर आहे 2. त्यानंतर कॉपर, बोरॉन, क्लोरीन आणि निकेल. ओके, निकेल. पुढचा प्रश्न आहे हायग्रोमीटर काय मोजतं? व्हॉट डज हायग्रोमीटर मेजर्स? हायग्रोमीटर मेजर करतं सापेक्ष आर्द्रता म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता बॅरोमीटर काय मोजतं हे पण लक्षात घेऊयात. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजतं बॅरोमीटर. त्याच्यानंतर ॲमीटर काय मोजतं तर इलेक्ट्रिक करंट मोजतो. आता हे नदीच्या पात्रातील प्रवाह कोण मोजतो किंवा कशाच्या सहाय्याने मोजल्या जातं तर क्युबिक मीटर पर सेकंद. ठीक आहे, याच्यामध्ये ते मोजल्या जातं. आता पुढचा प्रश्न आहे व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? Why do we use cloth stripped dip in a salt water instead of those dip in normal water when a person has a fever? तर हे असं का करतो आपण? तर हे करतो मीठ व पाणी उष्णाग्राही क्रिया. ओके, साल्ट वॉटर एंडोथर्मिक रिएक्शन. आता आपण डिस्कस करूयात एंडोथर्मिक काय असतं आणि एक्झोथर्मिक काय असतं. ठीक आहे. तर एंडोथर्मिक म्हणजे
आजूबाजूच्या वातावरणामध्ये ऊर्जा काय होते, शोषते, त्यामुळे टेम्परेचर कमी होतं. आणि त्याच्या अपोजिट मध्ये एक्झोथर्मिक मध्ये टेम्परेचर काय होतं, ऊर्जा सोडली जाते, एनर्जी रिलीज होते ऍटमॉस्फिअर मध्ये आणि टेम्परेचर वाढतं, त्याला एक्झोथर्मिक म्हणतात. एंडोथर्मिक टेम्परेचर कमी होतं. तर साल्ट वॉटर एक्झॅक्टली करतं काय, तर साल्ट वॉटर ऍब्झॉर्ब करतं शरीरामधली हीट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? टू विच क्लास डज द डिसीज फिलॅरिसिस बिलॉंग? फिलॅरिसिस हा प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक डिसीज आहे. आता एंडेमिक झालं, व्यापक रोग, सार्वे, पॅन्डेमिक काय असतो, कम्युनल डिसीज काय असतं, ते पण आपण एकदा पाहूयात. एंडेमिक डिसीज म्हणजे बघा, एंडेमिक म्हणजे सतत आढळणारा पण एका मर्यादित स्वरूपामध्येच असतो. ठीक आहे. त्यानंतर पॅन्डेमिक, आता आपल्याला माहिती आहे पॅन्डेमिक, कोविड कोविड 19 हा काय होता, पॅन्डेमिक होता. म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात काय झालता, प्रसारलेला होता. म्हणजे अनेक देशामध्ये, खंडामध्ये हा स्प्रेड झालेला होता. एपिडेमिक म्हणजे काय असतं, व्यापक रोग म्हणजे एका विशिष्ट, ओके, एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात अचानक वाढ होते. ठीक आहे. स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये अचानक वाढ होते त्याची. उदाहरण आता हा कम्युनिकेबल डिसीज, संक्रामक रोग. तर संक्रामक रोग हे व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर होतात. आणि याला मीडियम कोणतं राहतं, पाणी, हवा आणि इतर वेगवेगळे. याचे उदाहरण बघितले तर क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस, मेलासिसला गोवर रोग म्हणतात, HIV वगैरे वगैरे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीने नुकसान कशामुळे होते? नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? व्हॉट हार्म्स द नॅचरल मायक्रोबायल फ्लोरा? तर सेंद्रिय शेतीमुळे, जलसिंचनामुळे, कंपोस्ट खतामुळे, रासायनिक खतामुळे. तर उत्तर काय आहे मित्रांनो, रासायनिक खतामुळे. ऑप्शन 4 केमिकल फर्टिलायझर. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता एक लक्षात ठेवा, PSI च्या पेपरमध्ये पण आपल्याला ह्याच प्रश्नाच्या आधारावरती एक प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये पण उत्तर रासायनिक खत हे म्हणजे जवळपास प्रश्न सिमिलरच होता तो. ओके. त्यावेळेस विचारलं होतं की नॅचरल वे कोणकोणते होते शेती करायची. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानामध्ये चुकीचे विधान कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग स्टेटमेंट? आता चुकीचे विचारले आपल्याला. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरविण्यासाठी कॉपर सल्फेट वापरतात. कॉपर सल्फेट इज यूज टू डिटरमाइन शुगर इन द युरिन ऑफ डायबेटिक पर्सन. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले त्यांनी. शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा वापर, फेरस सल्फेट इज यूज टू प्रिपेअर इंक. हे स्टेटमेंट पण काय आहे, बरोबर आहे. पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंचन चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. प्रयोगशाळेत उपकरणे वाताभेद करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा नाही तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये आपण थोडस अनालिसिस करूयात, की जसं की बघा, पेपर व आता कॅल्शियम कार्बोनेट त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. कॅल्शियम कार्बोनेट, त्याचबरोबर लाईमस्टोन याचा वापर पेपर इंडस्ट्रीमध्ये होतो. ठीक आहे, पल्प बनवण्यासाठी. त्याच्यानंतर लाईमस्टोन, कॅल्शियम कार्बोनेटचा वापर सिवर वॉटर अँड सिवर ट्रीटमेंट प्लांट याच्यामध्ये वापर केला जातो. ऍसिडिटी
रिमूव्ह करण्यासाठी वापरला जातो. इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी पण याचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बोनेट प्लस लाईमस्टोनचा. कॅल्शियम सर्वात जास्त कोणत्या फ्रुट्स मध्ये असतं? तर ऍप्रिकॉट, ठीक आहे. ऍप्रिकॉट म्हणजेच पुन्हा गुजबेरी, अंजीर म्हणजे फिग्स, रेझिन्स, ठीक आहे. जर्दाळू, आवळा, हे सर्व काय आहेत? कॅल्शियम रिच फ्रुट्स आहेत. कॅल्शियमच्या नंतर आपण पाहूयात डिसइन्फेक्टंट साठी आपण अजून काय काय वापरतो? ब्लिचिंग पावडर तर वापरतो, क्लोरीन एक वापरतो. आपलं कॉमन प्रॅक्टिस काय? गरम करतो. अजून आहे फिटकरी म्हणजे तुरटी फिरवतो पाण्यामध्ये एकदा. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर मेन फंक्शन ऑफ लंग. आता लंग्सचं मेन फंक्शन काय आहे मित्रांनो? सप्लाय ब्लड करणं का प्युरिफाय ब्लड करणं? तर प्युरिफाय ब्लड करणं हे मेन फंक्शन आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा, लंग्स मध्ये ज्या धमन्या असतात, आर्टरीज, हे रक्त हृदयापासून दूर घेऊन जातात आणि वेन्स ज्या असतात त्या रक्त हृदयाकडे घेऊन येतात. ठीक आहे, हृदयाकडे रक्त घेऊन येतात. म्हणजे हे कोणतं रक्त घेऊन येतात? ठीक आहे, प्युअर रक्त घेऊन येतात का अनप्युअर रक्त घेऊन येतात? तर हे ऍक्च्युली अनप्युअर असतं. ठीक आहे, हे आर्टरीज मध्ये वेन्स बॉडी मधलं अनप्युअर ब्लड घेऊन येतं, हृदयामध्ये ते प्युअर होतं आणि आर्टरीज त्यांना काय करतात? पुढं घेऊन जातात. ठीक आहे, ही कंटिन्युअस सायकल असते. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मूलद्रव्याची समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट हॅव. आयसोटोप्स म्हणजे काय? आता आयसोटोप्स म्हणजे अनुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमान हा भिन्न असतो. सेम ॲटोमिक नंबर आहे बट डिफरंट ॲटोमिक मास नंबर. ठीक आहे, डिफरंट ॲटोमिक मास बट सेम ॲटोमिक नंबर, याला आयसोटोप्स म्हणतात. आता आयसोबार म्हणजे काय? आयसोबार म्हणजे ज्या सेम ॲटोमिक मास बट डिफरंट ॲटोमिक नंबर. ठीक आहे, आयसोबार म्हणजे सेम ॲटोमिक मास डिफरंट ॲटोमिक नंबर, त्याला आयसोबार म्हणतात. आयसोटोप कशाला म्हणतोय आपण? सेम ॲटोमिक नंबर बट डिफरंट ॲटोमिक मास. आणि याच्यात विरुद्ध काय? सेम ॲटोमिक नंबर बट डिफरंट ॲटोमिक मास, याला आयसोबार म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आयसोटोन्स कशाला म्हणतात? आयसोटोन्स ज्याच्यामध्ये सेम न्यूट्रॉन्स, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात पण डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, त्याला आयसोटोन्स म्हणतात. आयसोटोन्स. आता न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलाय? एवढं न्यूट्रॉन्स आपण बघितलं आता. तर न्यूट्रॉनचा शोध लावला आहे जेम्स चॅडविक याने. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असता त्याची when a body is thrown in upward direction then. वरच्या दिशेने फेकला तर काय होतं? गतीज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. म्हणजे कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते, सायमल्टेनियसली पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. आता सपोज हा माणूस आहे, ओके, हा इथेच आहे, तर इथे पोटेन्शियल एनर्जी त्याची जास्त असते. जसा जसा तो मूव्ह होतो, जसा जसा तो ऍक्टिव्हिटी करतो, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 mv स्क्वेअर आणि पोटेन्शियल mgh. ओके, आणि कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू टोटल एनर्जी. पुढचा प्रश्न आता. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? विच मेटल प्रिव्हेंट्स द रस्टिंग ऑफ आयर्न? तर रस्टिंग ऑफ आयर्न हे जस्त म्हणजे झिंक काय करतं? प्रिव्हेंट करतं. आता एक लक्षात ठेवा,
आता कन्फ्युजन होईल. ज्या वेळेस हे रस्टिंग ऑफ आयन होतं ना, गंजणं होतं, त्यावेळेस काय होतं, वेट ऑफ आयन वाढतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथं कन्फ्युज होताना की वेट ऑफ आयन कमी होईल, नाही तर रस्टिंग ऑफ आयन ज्यावेळेस लोखंड गंजतं त्याचं वजन हे वाढतं. ठीक आहे, कारण हवेतील जो आपला ऑक्सिजन आहे ना, हवेतील ऑक्सिजन काय करतो, एअर कंबाईन्स विथ आयन आणि आयन ऑक्साईड फॉर्म होतं, ज्यालाच आपण रस्ट म्हणतो. पण एअर कंबाईन झाल्यामुळे त्याचं वेट काय होतं, वाढतं. आता हे झिंक आपण वापरतो ना मेटल रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी, तर त्याला म्हणतात गॅल्वनायझेशन. ठीक आहे, गॅल्वनायझेशन. कोटिंग ऑफ झिंक कॉल्ड ॲज गॅल्वनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत त्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? Which radiations are used to prevent sprouting of onions or potato? तर गॅमा रेचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? Which of the following is a fossil fuel? फॉसिल फ्यूल कोणता आहे? पेट्रोलियम इज द फॉसिल फ्यूल. बाकीचे हे जे आहेत ते रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. रिन्युएबल रिन्युएबल म्हणजे नवीकरणीकरण. ठीक आहे, नवीकरणीय ऊर्जा म्हणजे निसर्गावरती अवलंबून असणारे, परत परत त्यांची निर्मिती होऊ शकते, जसे की सूर्य, सौर ऊर्जा, पुन्हा बायोडिझेल, बायोमास, जलविद्युत. जलविद्युत म्हणजे हायड्रो पॉवर. पुन्हा जिओथर्मल एनर्जी म्हणजे भूउष्ण ऊर्जा. हे सर्व रिन्युएबल झालेत. तर नॉन रिन्युएबल म्हणजे पेट्रोलियम. पेट्रोलियमच्या आता बघा, नॉन रिन्युएबल म्हणजे पुन्हा तयार होण्यासाठी त्यांना खूप खूप मिलियन्स ऑफ इयर्सचा वेळ लागतो, जसं की कोल, खनिज तेल, नॅचरल गॅस वगैरे. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? विच पेशंट इज अ डॉट्स ट्रीटमेंट गिवन? तर हे ट्युबरक्युलोसिस साठी दिल्या जातं. आता हेपेटायटिस साठी हेपेटायटिस बी नावाची लस असते. पोलिओसाठी पोलिओ व्हायरस आहे, त्याच्यासाठी पोलिओ लस दिलेली जाते. आणि एड्स साठी कोणती थेरपी आहे? ART थेरपी आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येतात? फ्रॉम विच बॉटनिकल स्पीसीज पेस्टिसाइड्स फॉर द कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस बी ऑप्टेन? तर उत्तर आहे कडुलिंब. आणि बघा इंग्लिश मध्ये तिथं नीम दिले त्यांनी फक्त. ओके, आता आपण थोडस जट्रोफा बद्दल पाहूयात. तर हे जे जट्रोफा आहे ना आपला, जट्रोफाचा वापर केला जातो बायोडिझेल बनवण्यासाठी. ओके, जट्रोफा बायोडिझेल साठी यूज केला जातं. प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रक्रिया असते, हा कोणता सिद्धांत नियम आहे? टू एव्हरी ऍक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता आपण लहानपणापासून हे शिकलेला आहेत. न्यूटनच्या गतीचा हे दुसरा नाही तिसरा नियम आहे. ठीक आहे, तिसरा नियम आहे. आता हे आर्किमिडीज सिद्धांत काय आहे? बघा, आर्किमिडीज सिद्धांत म्हणजे, आता हे ऑब्जेक्ट आहे. ओके, आता हे पाणी आहे सपोज, हे टब आहे पाण्याचा, हे फुल पाण्याचा टब भरलेला आहे आणि याच्यामध्ये ना मी उडी मारली, तर काही अमाऊंट पाणी बाहेर येतं. ठीक आहे, काही अमाऊंट काय होतं, पाणी बाहेर येतं. आणि ज्यावेळेस हा माणूस म्हणजे हा जो हा माणूस आहे, हा ज्यावेळेस या पाण्यात उडी मारतो, ठीक आहे, ज्यावेळेस पाण्यात जातो त्यावेळेस त्याला एक एक्सपिरियन्स होतं की अपवर्ड बायन्सिक फोर्स त्याला जाणवतो.
आणि त्याच्या वजनाचं पाणी बाहेर पडतं. यालाच म्हणतात आर्किमिडीजचा सिद्धांत. ठीक आहे, सोप्या भाषेत. आता याचा उपयोग कुठं केला जातो? ठीक आहे, आर्किमिडीज सिद्धांताचे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स काय आहेत? तर डिझाईन शिप्स अँड सबमरीन, जहाजे आणि पाणबुड्या तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. पुन्हा लॅक्टोमीटर, लॅक्टोमीटर काय करतं? चेक मिल्क प्युरिटी, याच्यामध्ये पण लॅक्टोमीटर मध्ये पण आर्किमिडीजचाच सिद्धांत वापरला जातो. हायड्रोमीटर फ्लुइड डेन्सिटी मेजर करण्यासाठी वापर केला जातो. पुन्हा हायड्रॉलिक लिफ्ट, याच्यामध्ये पण आर्किमिडीजचाच सिद्धांत वापरला जातो. ओके, आता बॉइल्स लॉ काय असतो? बॉइल्स लॉ म्हणजे प्रेशर ऑफ गॅस increases as volume decreases. ओके, आणि बॉइल्स लॉ हा गॅसेस मध्येच अप्लाय होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, व्हाय डू वी फील गुड आफ्टर अप्लाइंग इव डे कोलेना? आता इव डे कोलेना वापरल्यावर चांगलं का वाटतं? तर काय होतं, यूडी कोलोना वापरल्यानंतर बाष्पीभवनाने गारवा मिळतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. आता तुम्ही बरेच सारे मूव वगैरे स्प्रे मारत असताना, ज्यावेळेस तुम्ही रनिंगहून आल्यानंतर ना पाय एखाद्या वेळेस दुखतो ना, त्यावेळेस पण हेच प्रिन्सिपल काम करतं. ठीक आहे, खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहेत. या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक कोणता आहे ते ओळख. मांसाची चव बिघडणे, केळाची साल खाली काळी पडणे, साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे. The following are some examples of food spoil, meat become unpalatable, blankness of banana skin, on storage grapes lose their taste. Which of the following factor is responsible for all this spoilage? तर हे सर्व कशामुळे होतं? तर हे होतं, कोणत्या प्रक्रियेमुळे होतं? विकारात्मक प्रक्रियेमुळे होतं, म्हणजेच एन्झायमॅटिक. आता या मध्ये आपण थोडं पाहूयात ऑक्सिडेशन बद्दल. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा आहे. ऑक्सिडेशन म्हणजे अशी एक केमिकल रिॲक्शन ज्याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ ऑक्सिजन होतं. आता रिडक्शन मध्ये काय होतं? याच्या अपोजिट, ऑक्सिजन लॉस होतो आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जर एका केमिकल रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही सोबतच होत असेल, सायमल्टेनियसली होत असेल, त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? pH value of solution is 7, then what is the nature of that solution? तर हे न्यूट्रल असतं, उदासीन असतं. 7 पेक्षा जर कमी, आता हे बघा, ही एक पट्टी आहे, इथं 7, 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा जास्त बेस, 7 पेक्षा कमी ऍसिड. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना मिक्सचर आपल्याला विचारले. अल्कलाइन म्हणजे कसं असतं? बेस मध्ये वॉटर ऍड, त्यालाच अल्कलाइन म्हणतात. एक लक्षात ठेवा, ऑल बेस, ठीक आहे, हे नंतर सांगेल कन्सेप्ट. आधी मिक्सचर ऐका. मिक्सचरचे ना दोन प्रकार आहेत. मिक्सचरचे दोन प्रकार, एक आहे हेटेरोजेनस मिक्सचर, ज्याला विषम मिक्सचर असं पण म्हणलं जातं, आणि दुसरा आहे सममिश्रण म्हणजेच होमोजिनस मिक्सचर. आता हेटेरोजेनस, आता नावातच काय दिलंय? विषम, म्हणजे घटक काय होतात? नॉट युनिफॉर्म. आणि होमोजिनस मध्ये काय? युनिफॉर्म. हेटेरोजेनस मध्ये काय होतं? इझिली आपल्या आईजला, डोळ्यानं आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो. होमोजिनस मध्ये तसं नाहीये. ठीक आहे, हेटेरोजेनस इझिली सेपरेट होतात, होमोजेनस इझिली सेपरेट होत नाहीत, सहजतेने मोकळे होत नाहीत. ठीक आहे,
हेट्रोजेनसचं उदाहरण बघितलं तर आपल्या पाण्यामधली वाळू, सगळ्यात बघा भेळ खातोत ना आपण, जी भेळ ती भेळ, त्याच्यावर नंतर तेल आणि पाण्याचं मिक्सचर, हे पण काय हेट्रोजेनस आहे, इझिली काढू शकतो. तर होमोजेनस मिक्सचर चहा, त्यानंतर वाईन, ब्लड, हे सगळे काय येतं होमोजेनस मिक्सचर आहे. पुढचा प्रश्न आहे, आकाश निळे दिसण्यामागचे कारण काय? वाय डज स्काय अपियर ब्ल्यू? तर आकाश कशामुळे ब्ल्यू दिसतं? तर वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकरण जास्त करते. द ॲटमॉस्फिअर स्कॅटर ब्ल्यू कलर मोर दॅन द अदर कलर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस सूर्यास्त हो किंवा सूर्योदय होतो, सनराईज किंवा सनसेट होतं, त्यावेळेस काय होतं, आपल्याला रेड कलर चा स्काय दिसतो. ठीक आहे, रेड कलरचा स्काय दिसतो, कारण की रेड लाईट स्कॅटर्ड लिस्ट ऍट दॅट टाइम, दॅट्स वाय स्काय अपियर होतं रेड. ओके ओके. आणि बाकीच्या टायमाला ब्ल्यू असतं. आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या, टिंडाल इफेक्टचा. ठीक आहे, टिंडाल इफेक्ट एकच लक्षात घ्या, आपण ना आता इथं खूप सारे झाड येतं. ठीक आहे, हे झाडं खूप आहेत तिथे, आणि ह्या झाडाच्या मागूनच आपले सूर्यदेव आहेत. ज्यावेळेस ह्या झाडाच्या मधून सूर्याची किरण येतात, तर त्यालाच टिंडाल इफेक्ट म्हणतात. ओके, टिंडाल इफेक्ट म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे, आता हिस्ट्रीचे प्रश्न चालू झालेले आहेत आपले. ठीक आहे, सायमन कमिशनची स्थापना कशा करता करण्यात आली होती? सायमन कमिशन कशामुळे अपॉइंट केलेलं आहे? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणाचे मूल्यांकन करण्यासाठी, किंवा मिंटो मोर्ले यांच्या कायद्याचं सुद्धा मूल्यमापन करायचं असेल, पुणे कराराचं मूल्यमापन करायचं का, वरीलपैकी एक पण नाहीये. ठीक आहे, आता बघा ह्याच पेपरमध्ये आपल्याला मॉन्टेगो चेम्सफोर्ड, मिंटो मोर्ले, पुणे करार याच्यावरती 3 तरी प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, तर आपण ह्याच प्रश्नामध्ये पूर्ण अनालिसिस करूयात. तर याचं उत्तर काय आहे? मॉन्टेगो चेम्सफोर्ड. मॉन्टेगो चेम्सफोर्ड हा 1919च्या कायद्याला म्हणतात. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. मिंटो मोर्ले किंवा मोर्ले मिंटो ऍक्टला काय म्हणतात? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909. ठीक आहे, आता पहिले पाहूयात 1909 चा कायदा. पहिल्यांदाच यांनी भारतीयांना इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं सदस्यत्व दिलं होतं. आणि यांनी लय हरामीगिरी केलेली इंग्रजांनी. यांनी भारतामध्ये डिवाइड अँड रूल करण्यासाठी मुस्लिमांना काय केलं, त्यांनी स्वतंत्र मतदार संघ दिला. ठीक आहे, सेपरेट इलेक्टोरेट चालू केली मुस्लिमांसाठी, जेणेकरून कम्युनल कम्युनल व्हायलन्स होईल म्हणजे. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये 16 पासून ते 60 मेंबर पर्यंत मेंबर वाढवलेले होते. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले भारतीय होते ज्यांना व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये मेंबर म्हणून निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे, किंवा त्यांना नॉमिनेट केलेलं होतं. ह्या कायद्यामध्ये ना 1909च्या परराष्ट्र धोरण, म्हणजे जे फॉरेन पॉलिसी रिलेटेड गोष्टी आहेत ना, किंवा प्रिन्सली स्टेटचे जे रिलेशन्स आहेत, यांचं डिस्कशन करण्यास मनाई केलेली होती. ओके, यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत. 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म, तर हा रिफॉर्म याने काय इंट्रोड्यूस केलं होतं? तर यांनी पब्लिक सर्व्हिस कमिशनला इंट्रोड्यूस केलं होतं. डायरकीची इंट्रोडक्शन केलं होतं. डायरकी म्हणजेच काय, द्वैध शासन पद्धत. पण हे प्रिन्सली स्टेटमध्ये त्यांनी काय केलं होतं, सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर
इथे पण इंडियन लोकांचा पार्टिसिपेशन वाढवलेला होता. हाय कमिशनर ऑफिस ऑफ इंडिया हे लंडन मध्ये स्थापन केलेलं होतं. स्त्रियांना विमेनला वोट करण्याचा अधिकार दिलेला होता. आता हे सगळीकडे वोट करण्याचा अधिकार दिलेला नाहीये, स्पेसिफिक जागेवरती वोट करण्याचा अधिकार त्यांनी दिलेला होता. ठीक आहे. पण 1919 मध्ये त्यांनी ना दोन आता गव्हर्नमेंट सब्जेक्ट डिवायडेड इंटू टू, एक होती ट्रान्सफर लिस्ट आणि दुसरी होती रिझर्व्ह लिस्ट. ठीक आहे. ट्रान्सफर म्हणजे जे पण मिनिस्टर्स वगैरे करणार भारतीय लोक करणार, आणि रिझर्व्ह हे कोण करणार, ब्रिटिशर्स करणार. आता रिझर्व्ह मध्ये काय येणार आहे आपला बघा, ट्रान्सफर आपल्या लक्षात नाही ठेवायचा, रिझर्व्ह आपल्या लक्षात ठेवायचा. रिझर्व्ह म्हणजे रिझर्व्ह करून ठेवलेले कोणी, ब्रिटिशरांनी स्वतःसाठी. कशा, मग ब्रिटिशरांनी कोणते सब्जेक्ट स्वतःकडे घेतले असतील, ज्या सब्जेक्ट मध्ये पॉवर आहे, जसे की लॉ अँड ऑर्डर, ज्युडिशरी वगैरे, हे सब्जेक्ट कोणाकडे असायचे, ब्रिटिशरांकडे. मग बाकीचे जे वेलफेअर रिलेटेड आहे ते भारतीयांकडे. आता हे असं का करायचे, हे असं करायचे कारण की ते जर कोणी प्रोटेस्ट करेल किंवा कोणी याचिका सादर करेल की आमच्या इथं असं असं नाहीये, तर ते काय म्हणणार की बघा हा सब्जेक्ट तर कोणाकडे, तुमच्याच भारतीय माणसाकडे, पण ऍक्च्युअल पॉवर कोणाकडे, ब्रिटिशरांकडे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते राजकारण करत असत. पुढचा प्रश्न आहे, मुडीमन समिती का नेमण्यात आली होती? मुडीमन समिती नेमण्यात आली होती इन्क्वायरी अबाउट 1919 कायद्याची. ठीक आहे. 1919 लाच मॉन्टेगो चेम्सफोर्ड असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड, याच्यामध्ये जनरल डायर हा माणूस, आणि जालियनवाला बाग हत्याकांड याच्यावरती ब्रिटिशरांनी कोणती कमिटी बसवलेली होती इन्क्वायरीसाठी, तर हंटर कमिटी, हंटर कमिशन. ओके. आता हंटर कमिशन दोन आहेत, एक एज्युकेशन रिलेटेड होतं ते 1882 मधलं, हे हंटर कमिशन वेगळे. पुढचा प्रश्न, ओके, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती? इन विच डिस्ट्रिक्ट 1918 द पीझंट स्टार्टेड नो टॅक्स मुवमेंट अंडर द लिडरशिप ऑफ महात्मा गांधी? हे केलं होतं त्यांनी खेडा सत्याग्रह. ओके. आता गांधीजींवरती पण 3-4 प्रश्न आहेत, आपण इथेच डिस्कस करूयात त्यांना. गांधीजींचं सर्वात महत्वाची म्हणजे पहिली चळवळ होती चंपारण सत्याग्रह 1917 मध्ये. 1918 ला खेडा सत्याग्रह. ठीक आहे. याच्यामध्ये वल्लभभाई पटेल यांनी पण सहभाग नोंदवलेला होता. त्यानंतर 1918 मध्ये त्यांनी अहमदाबाद मिल संप चालू केला. 1919 मध्ये खिलाफत आंदोलन. 1920 ला असहकार म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट चालू झालं. 1930 मध्ये त्यांनी सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट म्हणजेच नागरी अवज्ञा आंदोलन, दांडी मार्च चालू केली होती. आणि 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. ओके. आता मित्रांनो इथे एक सांगायचं राहिलं, पुना पॅक्ट. पुना पॅक्ट 1932 हा महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते लिखाण, खालीलपैकी कोणतं लिखाण केलेलं नाही असं विचारलं आपल्याला, नॉट ऑथर. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रिडल्स इन हिंदुइझम, गांधी अँड द फायनान्शियल थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट. तर हे तिन्ही वरती त्यांनी लिखाण केलेलं आहे, त्याच्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर बाकीचे पण पुस्तक बघूयात. ॲनलेशन अँड हिलेशन ऑफ कास्ट, हे त्यांनी 1936 मध्ये लिहिलेलं आहे. ओके. त्यानंतर हु विअर द शूद्राज 1946 मध्ये. बुद्धा अँड हिज धम्म 1957 मध्ये. प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे त्यांनी 1923 मध्ये लिहिलेलं आहे. कास्ट्स इन इंडिया 1917 मध्ये. त्यांच्या पर्सनल लायब्ररीला म्हणतात राज
गीर, ठीक आहे, राजगृह, सॉरी. समाजातील वाईट प्रथा दूर करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा आणि समता सैनिक दल याची स्थापना केली. मुखनायक हे न्यूजपेपर त्यांनी 1920 मध्ये चालू केलं. आता 1925 मध्ये सायमन आयोगासोबत काम करण्यासाठी त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीवर नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. 1925 मध्ये सायमन आयोगाबाबत सायमन आयोगासोबत काम करण्यासाठी त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटी मध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, त्यांना अपॉइंट केलेलं होतं. आगरकरांबद्दलचं कोणतं विधान खरं आहे? ठीक आहे, ट्रू अबाउट आगरकर. त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता. टिळकांशी सामाजिक सुधारणावर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिलेला होता. हे पण बरोबर आहे. शेक्सपियरचं नाटक हॅम्लेटचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं होतं. ते देव न मानण्यापैकी एक होते. तर बघा, हे चारीला चारी विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. गोपाळ गणेश आगरकर, चिपळूणकर, टिळक या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1881 मध्ये पुण्यात केलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज यांच्यामध्ये पण आपले आगरकर साहेबांचा काय आहे? सहभाग आहे. आता हे प्रेरित कोणापासून झालेले होते? तर आगरकर प्रेरित झाले होते मिल, ओके, त्याच्यानंतर स्पेन्सरच्या नंतर वॉल्टियर आणि रुसो या पॉलिटिकल थिंकर पासून ते प्रेरित झालेले आहेत. त्यांचा एक न्यूजपेपर आहे वराड समाचार, 1878 मध्ये त्यांनी चालू केलेला होता. आणि सुधारक पण त्यांचं वृत्तपत्र आहे, सुधारक. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तुर्किस्तान मध्ये. ठीक आहे. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? तर हे छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेला होता. ओके, तुम्ही इझिली इलिमिनेट पण करू शकतात ऑप्शन मला. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबाबत कोणती बाब बरोबर आहे? प्रार्थना समाजाची सुरुवात 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे. याचे आता बघा, आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आत्माराम तरखडकर यांनी याची सुरुवात केलेली आहे. आणि लक्षात कसं ठेवायचं? आत्म्याशी आपण प्रार्थना केलेली आहे. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो. ओके, बाकी काही नाहीये. प्रार्थना समाजाची सुरुवात कोणी केली? आत्माराम तरखडकर यांनी केली. ठीक आहे, प्रार्थना समाजाची स्थापना तरखडकर बंधूंनी केली. समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवणे, या समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र हे नावाचे चालवले आहे का? तर हे पण बरोबर आहे. वारसा भगवंत धर्मातून घेतल्याने मानतो, हे पण बरोबर आहेत. हिंदुस्थानाचा प्रगतीचा प्रवृत्तीशी मेळ घातला, तर हे पण आहे. हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला, हे त्यांच्या प्रार्थना समाजाचं स्टेटमेंट बरोबर आहे. इट वॉज फाउंडेड बाय तरखडकर ब्रदर. सुबोध पत्रिका वॉज इट्स माउथपीस, हॅज रूट इन भगवत धर्म, ब्रॉट अलॉंग प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड इन हिंदुइझम. तर हे चारही बरोबर आहेत. आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे, घटनाचा कालानुक्रमे क्रम लावा. ओके, स्वदेशी मुवमेंट केव्हा झालेली आहे? स्वदेशी मुवमेंट 1905, खिलाफत मुवमेंट 1919, सविनय कायदेभंग चळवळ
त्याला नागरी अवज्ञा आंदोलन, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट पण म्हणतो 1930, दांडी यात्रा पण, चले जाव क्विट इंडिया मुवमेंट, ठीक आहे, भारत छोडो आंदोलन 1942. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणत्या संघटना 1906 मध्ये, तर ही होती मुस्लिम लीग, आणि यांचे फाउंडर कोण आहेत मित्रांनो, नवाब ख्वाजा सलीमुल्लाह यांनी स्थापन केलेली होती ही पहिली मुस्लिम पार्टी आहे. मोहम्मद जिन्ना यांनी 1913 ला जॉईन केलेला आहे मुस्लिम लीगला, आणि मोहम्मद जिन्ना ज्यावेळेस पार्टिशन झालं पाकिस्तान बनला, पाकिस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल हाच बनलेला होता. ठीक आहे. स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही, आता बघा काय खरे नाही असं विचारलंय आपल्याला त्यांनी. व्हॉट इज नॉट ट्रू ऑफ स्वतंत्र लेबर पार्टी, तर स्वतंत्र लेबर पार्टी याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे का, तर हे विधान बरोबर आहे, आपल्याला माहित आहे. जनता या पक्षाचे मुखपत्र होते, जनता इज अ माउथपीस, हे पण बरोबर आहे, हे पण पहिलं ऑप्शन गेलं. काबाड कष्ट करण्याचे हित पक्षाने जोपासले, हे पण बरोबर आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन बरकटलं. ठीक आहे. इंटरेस्ट ऑफ द लेबर वॉज इट्स अजेंडा, पक्षाने 1937च्या निवडणुका लढविल्या, बरोबर आहे, त्यांनी लढवल्या आहेत. स्वतंत्र लेबर पार्टी 1936 मध्ये उदयाला आलेली होती. उत्तर आहे ऑप्शन नंबर ई, पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला, हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न सायमन कमिशन वरती. ठीक आहे, याच्या आधी आपण सायमन कमिशन वरती 2 प्रश्न बघितलेत. आता सायमन कमिशन कोणत्या शिफारसी केल्या होत्या, व्हॉट वॉज द रिकमेंडेशन ऑफ सायमन कमिशन, एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मताधिकार मिळावा, केंद्रात द्विदल म्हणजे डायरकी शासन पद्धतीचा स्वीकार करू नये, प्रांतामधील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी, तर वरीलपैकी सर्व. आता लक्षात ठेवा, ही जी कमिटी आहे ना, तर यांनी ह्या सर्व शिफारसी केलेल्या आहेत, वरीलपैकी सर्व, ऑप्शन 4. ओके. आता ना एक थोडस राहिलंय इथं वर सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते, म्हणजे लॉ अँड जस्टिस मिनिस्टर होते. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. 1990 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. संविधान मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन होते. मुखनायक न्यूजपेपर त्यांनी चालू केलेले ते बघितलं आपण. आता हे जनता नावाचं जे न्यूजपेपर आहे 1930 मध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं, आणि पुढे जाऊन त्याचं नाव प्रबुद्ध भारत पडलं 1956 मध्ये. अजून बहिष्कृत भारत 1927 मध्ये सुरू केलेली होती, ऑलरेडी बघितले. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळीतील डिफरन्स काय आहे, तर ब्राह्मणेतर राजकीय, तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती, बरोबर आहे. ब्राह्मणेतर मध्ये मराठा, तर सत्यशोधक मध्ये माळी जातीचे वर्चस्व होते, हे पण विधान बरोबर आहे. ब्रह्मनेतर म्हणजे नॉन ब्राह्मीण, दिनकर जवळकर व इतरांच्या, तर सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारावरती आधारित होता, तर हे पण विधान बरोबर आहे. सत्यशोधकाची सुरुवात 1873 मध्ये झालेली आहे. दीनबंधू हे त्यांचं माउथपीस होतं. ठीक आहे. अजून अजून आता एक लक्षात ठेवा, हे ब्रह्मनेतर व सत्यशोधक चळवळीचा फरक विचारला, जर साम्य विचारलं असतं तर लक्षात ठेवा, साम्य असं आहे की दोन्हीचं उद्दिष्ट काय होतं, की समाजामध्ये जे जस्ट मिनिट, दोन्ही चळवळीचं उद्दिष्ट एकच होतं, समाजातील विषमता दूर करणं. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ सोशल इनइक्वॅलिटी, जातीभेद आणि अन्यायाला विरोध करणं. त्यांचे पाथ आणि आयडियोलॉजी ही थोडीशी डिफरंट होते, बाकी सर्व गोल एकच होतं त्यांचं.
पुढचा प्रश्न पाहूयात आता. शाहू महाराजांनी काय केलं नाही असं विचारलंय. ठीक आहे, केलं नाही विचारल्या. नॉट प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास जाहीरनामा, बरोबर. शिक्षणात स्त्रियांना फी माफ, बरोबर. प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाहीये, तर हे पण विधान बरोबर आहे. वरीलपैकी हे तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत म्हणून ऑप्शन 4 वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. ठीक आहे. बिहार मधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? आताच आपण प्रश्न बघितला होता, खेडा. तर इथं काय कोणत्या पिकाशी संबंधित होता? हे नील, इंडिगो. ओके. आता हे पुढचा प्रश्न पाहूयात. सन 1942 ची चळवळ अपयशस्वी का झाली? अयशस्वी कशामुळे झाली 1942 ला? कोणती? क्विट इंडिया मुवमेंट. ठीक आहे. तर ब्रिटिश सरकार पुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते. बरोबर आहे ना, कारण की आता जर शस्त्र घेऊन जर आले तर कसं होणार? चळवळीपूर्वीच सरकारने गांधीजी यांना अटक केले. गांधीजींसोबत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांना अटक केलेलं होतं. ठीक आहे. सरकारी नोकरीत असलेल्या चळवळीत भाग घेतला नाही, बरोबर आहे. मुस्लिम लीगने तर पाठिंबा दिला, यांच्याकडनं अपेक्षा पण काय आहे? ऑप्शन 4 आहे उत्तर. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली? तर ती केलेली आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीने. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. पुणे आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हटलं जातं? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. पहिली शाळा केव्हा चालू केली होती? 1848. दुसरी शाळा 1851 मध्ये चालू केलेली होती. पुणे कराराबाबत कोणते विधान बरोबर आहे? आता पुणा पॅक्ट आपण आताच बघितलं होतं वरी, 1932 मध्ये झालेला आहे. गांधीजी आणि महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेलं होतं. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मान्यता केली होती? नाही. अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या? बरोबर. ए आणि सी याचं उत्तर आहे. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. आता एक लक्षात ठेवा, पुणा पॅक्ट ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस महात्मा गांधीजींच्या ऐवजी कुणी साईन केली होती या पुणे करारावरती? तर मदन मोहन मालवीय यांनी केलेली होती. ठीक आहे. कारण की महात्मा गांधीजींनी उपवास होता ना, म्हणजे त्यांचा ते फास्ट हे होतं ना, आमरण उपोषण चालू होतं, तर त्याच्यामुळे त्यांची स्थिती एवढी चांगली नव्हती की ते सिग्नेचर करू शकतात. पण त्यांच्या बिहाफ मध्ये कोणी केली? तर आपले मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न 60. मित्रांनो, एक सांगायचं आहे, एखाद्या वेळेस ना बोलता बोलता फ्लो मध्ये ना चुकीचा पण बोलल्या जातं. ठीक आहे. पण ती मिस्टेक मी करेक्ट लगेच करत जाईल. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. इवन पीडीएफ मध्ये ऑलरेडी पूर्ण अनालिसिस प्रोव्हाइड केलेलंच आहे. ओके. आणि त्याच्यामधलं अनालिसिस तर 99% तर चूक नसतात त्याच्यामध्ये, 1% तर आता माणूस एरर तर होतोच. ठीक आहे. प्रश्न 60वा. अमेरिका व कॅनडा स्थित अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणत्या संघटनाची स्थापना केली होती? विच ऑर्गनायझेशन वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द इंडियन्स लिव्हिंग इन अमेरिका अँड कॅनडा? तर यांनी गदर ह्या संघटनेची स्थापना केलेली होती. आता आपण पूर्ण हे चारीला चारी पण बघणार आहोत. गदर गदर 1913 मध्ये लाला हरदयाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. याचे पहिले अध्यक्ष होते बाबा सोहन सिंग भकना. त्यानंतर इंडिया हाऊस याची सुरुवात 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. ठीक आहे. आपल्याला होम रूल, ठीक आहे, ठीक आहे, होम रूल लीग बद्दल नंतर सांगतो. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, HSRA. तर 1928 मध्ये HRA याचं रूपांतर झालं HSRA. ओके. पहिले बघूयात. HRA 1923 मध्ये इलाहाबाद या ठिकाणी बिस्मिल आणि लाला हरदयाल यांनी HRA चं संविधान लिहिलं.
ठीक आहे. HRA हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन याचे मुख्य सदस्य आहेत सचिंद्र नाथ सान्याल, त्यानंतर जोगेशचंद्र चॅटर्जी. आता हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन एकच मिनिट. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन याची महत्वाची केंद्र कुठे कुठे होती? ठीक आहे. तर याची महत्वाची केंद्रे होती इलाहाबाद, आग्रा, कानपूर, वाराणसी, त्याच्यानंतर लखनौ, शाहजहानपूर या ठिकाणी होती. आणि बॉम्ब बनवण्याची महत्वाची केंद्र कुठे आहेत त्यांची? तर कलकत्ता आणि देवघर. ठीक आहे. आता ह्या HRA च म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचं रिनेम 1928 मध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं करण्यात आलं होतं. ज्याचे प्रमुख सदस्य कोण आहेत? रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ बक्षी, सचिंद्रनाथ सान्याल, जोगेशचंद्र चॅटर्जी. काकोरी कट 1925 मध्ये याच संघटनेने केलेला होता. ठीक आहे. आता काकोरी कट 1925 आणि आपण आहे 2025 मध्ये, म्हणजे याला 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि हे महत्वाचा मुद्दा आहे. इवन करंट अफेअर मध्ये पण आपण याला कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आता भगतसिंग हे सर्व ह्यालाच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, पुन्हा चंद्रशेखर आझाद हे सर्व या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांचेच फाउंडिंग मेंबर होते. ओके. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म अग्रेसिव्ह हिंदुइझम असे कोणी केले? तर याचं वर्णन भगिनी निवेदिता यांनी केलेलं आहे. ओके. सरोजिनी नायडू कोण आहेत? नाईट अँगल ऑफ इंडिया. भारताच्या पहिल्या कोण आहेत? त्या भारताच्या पहिल्या INC विमेन प्रेसिडेंट होत्या. आणि जर पहिली विमेन प्रेसिडेंट कोण आहेत? अॅनी बेसेंट ह्या होत्या. ओके. आता दयानंद सरस्वती यांच्याबद्दल पाहूयात. यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी केली होती. दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे? तर मूळशंकर तिवारी हे त्यांचं मूळ नाव आहे. नंतर आता बघा, बॉम्बे मध्ये तर सुरुवात केली होती. पहिल्या सुरुवातीला हेडक्वार्टर मुंबई होतं, पण पुढे जाऊन ते लाहोर मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. लाहोर मध्ये दयानंद सरस्वती यांनी शुद्धी आंदोलन चालू केलेलं होतं. म्हणजे आर्य समाजा थ्रू त्यांनी शुद्धी आंदोलन चालू केलं. वेदांची पुनर्स्थापना केली. त्यांचा मूर्तीपूजा, पशुबळी, श्राद्ध, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह, तीर्थयात्रा, पुजारीशाही, मंदिरावरील अर्पणे यांवरती विरोध होता. या कशाचा? आर्य समाजाचा. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा आर्य समाज विरोध करत असत? ठीक आहे. आता आर्य समाजाने अनाथालय बनवलं, विधवांसाठी निवासस्थान बनवली, शाळा महाविद्यालय काढली, दुष्काळाच्या वेळेस मदत केली, वैद्यकीय सेवा पुरवली. दयानंद सरस्वती यांच्या ग्रंथाचं नाव काय? तर ते आहे सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश. महत्व. आता पुढचा प्रश्न आहे, क्रिप्स योजना काँग्रेसनं का नाकारली? ठीक आहे. व्हाय डिड द काँग्रेस रिजेक्ट द क्रिप्स प्लॅन? क्रिप्स प्लॅन का रिजेक्ट केली? तर ती रिजेक्ट केली काँग्रेसने कारण की नो पॉलिटिकल पार्टी इन इंडिया वॉज सॅटिस्फाईड विथ इट. ठीक आहे. भारतातील कोणतीही राजकीय पक्ष क्रिस्प योजनेबाबत समाधानी नव्हता. 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? डलहौसीचे आक्रमण धोरण, सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकातील असंतोष, कंपनी काळातील राज्यविस्तार हे सर्व कारणीभूत आहेत. आता बघा, PSI च्या पेपर मध्ये आपल्याला
मुख्य विचारलं होतं. इथे त्यांनी मुख्य नाही विचारलं, उठावास काय कारणीभूत आहे, म्हणजे याच्यामध्ये सर्व विचारलेले होते आणि मुख्य विचारलं होतं ते PSI च्या पेपरमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1920च्या असहकार चळवळीला काय प्रेरणा होती? What fueled the 1920 non-cooperation movement? पहिल्या युद्धाने वाढलेली महागाई, सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेले बंधन, ह्यालाच रॉलेट ऍक्ट, काळा कायदा असं पण म्हणलं जातं. ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष, खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लिम समाज. तर हे चारीला चारी पण प्रेरणादायक ठरलं होतं. ठीक आहे. ऑप्शन आहे 4. पुढचा प्रश्न आहे, भारत मंत्र्यांचा पगार इंग्रजच्या इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यातून करण्यात आलेली होती? In which reform act was provision for the payment of salary of the Secretary of State SOS for India from British Revenue made? आता हा याची सुरुवात केली होती 1919 मॉर्ले मिंटो ऍक्ट नुसार. ठीक आहे. आता हे एक लक्षात ठेवा, SOS बघा, हे ब्रिटन, त्यांची क्वीन, त्यांचं हे पार्लमेंट. ठीक आहे. तर मग ह्या पार्लमेंट मध्ये जे प्राईम मिनिस्टर आणि त्याची काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात, त्याचपैकी त्याच्यात एक व्हॉइस रॉय असतो, ज्याची नेमणूक इंडियामध्ये केलेली असते. आणि व्हॉइस रॉय हा भारतात आहे आणि SOS हा कुठे, हा लंडन मध्ये असतो. हा लंडन SOS आणि SOS हा मध्यस्थी आहे, म्हणजे हा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो पार्लमेंट मध्ये. कशाची? व्हॉइस रॉय द्वारे इंडियाची. ठीक आहे. हे त्याचं काम असायचं. मग याची पेमेंट भारतीय का करणार? याची पेमेंट म्हणजे हे ब्रिटिशरांना भारताने द्यायलाच नव्हतं पाहिजे काही. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली? तर ह्या कर्झन नावाच्या प्राण्याने प्रशासनाच्या सोयीसाठी, राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी, अन्य भाषिक प्रदेश बिहार व ओरिसा वेगळा करण्यासाठी फाळणी केली होती. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर कर्झन, आता एक लक्षात ठेवा, 1911ला ज्यावेळेस जॉर्ज पंचम, पाचवा जॉर्ज भारतात आला होता, त्याने दिल्ली दरबारामध्ये काँग्रेसची सॉरी बंगालची जी फाळणी आहे ना, याला रद्द केलेलं होतं. त्याने कलकत्तावरून राजधानी दिल्लीला शिफ्ट केली होती. पण त्याने ना हे बिहार आणि ओडिसा वेगळं केलं होतं ना, ज्या बंगालच्या फाळणीमध्ये, याला जशाला तसं ठेवलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये त्याने काहीच बदल केला नाहीये. स्वतंत्र दर्जा त्याने दिलेला होता यांना, वेगळे स्टेट म्हणून. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ झाली कारण की दुसरं महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडलेले होते. आता इंडियन नॅशनल आर्मी, आझाद हिंद सेना INA, 1942 मध्ये साऊथ ईस्ट एशिया मध्ये मोहन सिंग यांनी केलेली होती. त्याच्यानंतर हँडओव्हर केली त्यांनी रास बिहारी बोस यांच्याकडे, आणि रास बिहारी बोस यांनी हँडल केली सुभाषचंद्र बोस यांच्याकडे 1943 मध्ये. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अर्जी, म्हणजे अर्जी हुकूमत ए आझाद हिंद नावाचे तात्पुरते आझाद हिंद सरकार स्थापन केले होते. त्यांची घोषवाक्य कोणती? चलो दिल्ली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. ठीक आहे. आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये महत्वाचे स्लोगन कोणी दिलेले होते त्याचं डिस्कशन केलेलं आहे. ज्योतिबा फुले बाबत काय खरे नाही? ज्योतिबांच्या काय खरे नाही विचारले, इनकरेक्ट काय ते विचारले. ज्योतिबांच्या यात्रे दिवशी जन्म झाला म्हणून नाव ज्योतिबा, बरोबर. आजोबांचा फुलाचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले, हे पण बरोबर आहे. राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन्सच्या ग्रंथाचा त्यावर प्रभाव पडलेला होता, बरोबर. विष्णू शास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते, हे पण बरोबर आहे.
त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती भाषा येत, हे पण विधान बरोबर आहे. विद्येविना अनर्थ हे त्यांचे प्रामुख्याने जाणले, हे पण बरोबर आहे. ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. ओके. 1873 मध्ये त्यांनी कशाची स्थापना केलेली आहे मित्रांनो, ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न, काँग्रेसने सायमन कमिशनचा विरोध का केला? आता बघा, चौथ्या वेळेस सायमन कमिशन वरती प्रश्न आहे ह्याच पेपरमध्ये. सायमन कमिशन काँग्रेस सुधारणा समिती प्रतिनिधित्व नव्हते, म्हणून त्यांनी विरोध केलेला होता. ओके. Why did Congress boycott Simon Commission? Congress was not represented in the Reform Committee. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? In which national congress session was the resolution of complete independence passed? तर हा झाला होता लाहोर अधिवेशन 1929, ज्याचे प्रेसिडेंट होते जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. आणि ह्या सेशनच्या मध्ये डिसाइड करण्यात आलं होतं की 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे म्हणून घोषित केलेलं होतं त्यांनी. ओके. आणि ह्या वेळेस आपले जे जवाहरलाल नेहरू आहेत ना, त्यांनी भारताचा तिरंगा काय केला होता? फडकवला होता. पुढचा प्रश्न आहे, जे.एस. मिल आणि एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाचे प्रभावशील झालेला समाज सुधारक कोण होता? तर हे गोपाळ गणेश आगरकर होते. ओके. पुढचा प्रश्न आहे आता आपला प्रश्न क्रमांक 72. वैयक्तिक सत्याग्रहाचा काय आग्रह धरला जात होता? इंडिव्हिज्युअल सिव्हिल डिसोबिडियंट मूवमेंट एक्सटॉर्टेड पीपल टू. दुसऱ्या महायुद्धात सामील व्हायला, अरे कशाला सांगतो, दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्यास, परदेशी वस्तूचा बहिष्कार, उपरोक्त कशाचाही नाही. ओके, नन ऑफ द अबोव. कशाला वैयक्तिक याच्यामध्ये सांगितला होता की दुसऱ्या महायुद्धात सामील व्हायचं नाही. गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी या विरोधात कार्य केले. मित्रांनो बघा, ह्या पेपरमध्ये आतापर्यंत बघा 73 प्रश्नापर्यंत आपण 3 ते 4 वेळेस गोपाळ गणेश आगरकरांवरती डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, त्यांच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर कशावरती विश्वास नाहीये म्हटलेलं आहे आपल्याला? पुनर्जन्म, जाती व्यवस्था, बालविवाह, अस्पृश्यता या सर्वांना त्यांनी विरोध केलेला आहे गोपाळ गणेश आगरकरांनी. ओके. बाकीचे मुद्दे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. तर प्रश्न क्रमांक 74 आहे, कर्वे यांच्याबद्दल काय खरे आहे? काय खरे आहे असं विचारले. त्यांनी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. ओके. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली नाहीये. ऍक्च्युली ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होते. ठीक आहे. कोणता सब्जेक्ट शिकवायचे मित्रांनो? कमेंट मध्ये सांगा. त्यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली. बरोबर, केलेली आहे. 1915 ला त्यांनी जॅपनीज युनिव्हर्सिटी वरती बुक वाचलं, प्रेरणा आली आणि बनवले महिला विद्यापीठ. त्यांनी विधवेशी लग्न केलं. हो केलं. केव्हा केलं? 1893. ओके. शारदा सदन मधील विधवेशी आनंदाबाई हे त्यांचं नाव होतं. त्यांनी समता पक्षाची स्थापना केली, संघाची स्थापना केली. बरोबर. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग नाही, हे तर ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न किताब मिळाला. हो, 1958 मध्ये मिळाला. त्यावेळेस त्यांचं वय 100 होतं. तर उत्तर काय आहे? BCDF 2. पुढचा प्रश्न बघूयात आता. स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? स्वराज्य पार्टी ही सुरू केली 1923 मध्ये मोतीलाल नेहरू आणि कोण? CR दास यांनी. ओके. ओके. कायदे मंडळात प्रवेश, इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांना बहिष्कार नाही, हे उद्दिष्ट नव्हतं. वैधानिक विरोध, हे पण उद्दिष्ट नव्हतं. कायदे मंडळात प्रवेश हे त्यांचं उद्दिष्ट होतं. ओके. 75 ए. आता तुम्ही थोडा जरी विचार केला असता तर कायदे मंडळात प्रवेश, कायदा कोण बनवतोय? ब्रिटिश. ठीक आहे, त्याच्यात प्रवेश पाहिजे त्यांना. इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थानांचा बहिष्कार केला होता. इंग्रज कायदे मंडळात प्रवेश करू देतात का? नाही. म्हणजे
ए आणि बी तर सोबत नसणार आहे. ठीक आहे, असं करून पण तुम्ही इलिमिनेट करू शकता. वैधानिक विरोध, वैधानिक मध्ये कॉन्स्टिट्यूशनल अपोजिशन. आता त्यावेळेस हा कन्सेप्ट आलेला नव्हता, म्हणजे एवढा 1923 मध्ये कॉन्स्टिट्यूशन वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे ह्याला पण काढू शकतात. ठीक आहे, आन्सर आलं ए. मीठ सत्याग्रह हे अंतिम उद्दिष्ट काय होते? मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट बघा, महात्मा गांधीजीवरती याच पेपरमध्ये आपण तिसरा प्रश्न डिस्कस करतोय. ठीक आहे, मीठ कायदा खारीज करणे, सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडवणे, पूर्ण स्वराज किंवा वरीलपैकी एकही नाही. तर पूर्ण स्वराज हे अंतिम उद्दिष्ट होते. ओके, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं होतं आपल्याला त्यांनी. पुढचा प्रश्न आहे 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली? हे भरवली होती छत्रपती शाहू महाराजांनी, आणि अध्यक्ष होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? तर हे त्यांनी रौलेट कायद्याच्या विरोधात केली होती. आता हा जो रौलेट कायदा आहे ना 1919चा, याला काळा कायदा पण म्हणलं जातं. ह्या काळा कायदा म्हणण्याचं मागचं कारण काय, की बघा वर्ल्ड वॉर 2 झालं होतं. हम्म? हा ब्रिटिशर भेकडे तर आहेत ना, हे भेकड्यांना ना भीती वाटायची, म्हणून ना ते कोणी काही केलं भारतातल्या समाज सुधारकांनी काही हालचाल जरी करायला चालू केली, तर हे ब्रिटिशर भ्यायचे. मग त्यांना भीती वाटायची, त्या कारणाने ते काय करायचे, त्यांनी असा कायदा आणला की त्यांना कोणावर पण डाऊट जरी आला, ठीक आहे, डाऊट जरी आला, त्यांच्याकडे पुरावा काही असू नसो, डाऊट जरी आला तरी त्या व्यक्तीला ते उचलून 2 वर्षासाठी जेलमध्ये टाकू शकत असायचे. आणि ह्या 2 वर्षाच्या म्हणजे कशामुळे तुम्हाला अरेस्ट केले, तुम्हाला बेल भेटणार, असं काहीच मेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे याच कायद्याला काळा कायदा पण म्हटलं जातं. याच्या विरोधातच महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणले जातं? फर्स्ट सोशल रिफॉर्मर महाराष्ट्राचे आहेत महात्मा ज्योतिबा फुले. ओके, पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई बद्दल कोणते विधान बरोबर आहे? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची सुरुवात केलेली आहे. त्या संस्कृत भाषेत निष्णात होत्या. त्यां वेदावर प्रवचन देत, गेव डिस्कोर्स ऑन वेदास, बरोबर. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, ते पण बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 ABC. ठीक आहे, आता पुढचा आपला प्रश्न आहे भूगोलाचा. आता भूगोलाचे प्रश्न सुरू होणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, एक सांगायचं आहे बघा, आता खूप सारे आता महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्यावरनं परत परत प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे मी आवश्यक जागेवरती थोडं थोडं एक्सप्लेनेशन देतो, जेणेकरून कसं आपला टाइम पण मॅनेज होईल. ठीक आहे, भारत हा भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा तयार होते? तर 67% दगडी कोळशापासून होते. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता म्हणजे बायसन करिता फेमस आहेत? तर ते कोणतं आहे? राधानगरी कोल्हापूर. ओके, राधानगरी कोल्हापूर. सांगरेश्वर आणि सांगली हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित आहे. येथे वन्यजीव अभयारण्य पूर्णपणे मानवनिर्मित आहे. ठीक आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही मॅनमेड आहे इथे. त्यानंतर ह्या सांगरेश्वर सांगली मध्ये महादेवाचं खूप जुनं प्राचीन मंदिर आहे. मेलघाट आणि अमरावती टायगर रिझर्व आहे इथे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? रत्नागिरीमध्ये नाही असं विचारलंय. ठीक आहे, हॉट वॉटर स्प्रिंग, तर वज्रेश्वरी, जे की ठाण्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी इन विच डिस्ट्रिक्ट जोगेश्वरी केव्स? तर ही मुंबई उपनगर मध्ये आहे. आता काही महत्वाच्या लेण्या पाहूयात. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये बौद्ध लेणी आहेत. पुण्यामध्ये पुण्यामधील भाज्या लेणी, ओके, भाज्या लेणी पुण्यामध्ये आहेत बौद्ध धर्माच्या. ठीक आहे, एल्लोरा लेणी
छत्रपती संभाजीच्या जवळच आहे एलोरा या ठिकाणी, एलोरा लेणी, जिथे हिंदू, बौद्ध, जैन यांच्या लेण्या आहेत. कनेरी लेणी मुंबईमध्ये आहे, बौद्ध धर्माबद्दल तिथे पाहायला मिळतं. आणि कार्ली लेणी मुंबईमध्ये आहे, जिथे जैन धर्मांच्या लेण्या पाहायला मिळतात. महालक्ष्मी लेणी ही मुंबईमधील अंधेरी या ठिकाणी आहे, बौद्ध धर्माबद्दल. नाशिकमध्ये पांडन लेणी आहे, बौद्ध धर्माच्याच. अजंठा आपल्याला माहिती आहे बौद्ध धर्म. एलोरा कशाबद्दल आहेत? हिंदू, बौद्ध, जैन. पण अजंठा फक्त बौद्ध. त्यानंतर एलिफंटाना लेणी मुंबईमध्ये आहेत, हिंदू शिवाच्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. लेण्याद्री कुठे आहेत? तर जुन्नर पुण्यामध्ये आहेत, बौद्ध धर्माचा याच्यामध्ये पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, तांबडा समुद्र व भूमध्य सागर, रेड सी आणि मेडिटेरियन सी सुएझ कॅनलला कनेक्ट करतात. म्हणजे एका इथे तांबडा समुद्र, इकडे भूमध्य सागर आणि इथे आहे सुएझ कॅनल. सुएझ कॅनल 1860 ते 1869 या पिरियड मध्ये बांधला गेला होता. पनामा कॅनल, आता एक लक्षात ठेवा, पनामा कॅनल न्यूज मध्ये आहे. पनामा कॅनल हा पूर्णपणे मानवनिर्मित आहे, जो की अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरला जोडला जातो. 1914 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. ओके. आता इंदिरा गांधी कालवा, याचं पहिले नाव होतं राजस्थानचा कालवा, आणि हा कालवा कुठून सुरुवात होते? हरिके हरिके बॅरेज पंजाब या ठिकाणी होतं, जिथे सतलज व बिहार नद्यांचा संगम होतो. ओके. पुढचा प्रश्न आहे यशवंत पंचायत राज अभियान. आता ठीक आहे, हे त्यावेळेस न्यूज मधले असेल. चंद्रपूर इज द आन्सर. एवढं काही रिलेव्हंट नाही आपल्यासाठी. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? ओके. एव्हरग्रीन फॉरेस्ट फाउंड इन महाराष्ट्र, जिथे 3000 मिलीमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे. आता ह्या सदाहरित वनामध्ये कोणती झाडे आढळतात? तर रोजवूड आढळतं, महोगनी आढळतं, एबनी आढळतं. हत्ती प्राणी आहे. प्राणी कोणते? हत्ती आहे, माकड आहे, लंगूर, हरिण, पक्षी. महाराष्ट्रात कुठे कुठे आहे एव्हरग्रीन फॉरेस्ट? तर महाबळेश्वर, पंचगनी, माथेरान, भीमाशंकर. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? लॉंगिट्यूड्स इज लोकेटेड इंडिया. तर काय आहे मित्रांनो याचं उत्तर? हम्म? आता एक लक्षात ठेवा, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. भारतामधून 82-30 पूर्व भारताची मध्यरेखा आहे, आणि ह्या 82-30 मध्ये कोणत्या जिल्ह्यातून पास होते? तर ती आहे मिर्झापूर, यूपी. आणि याच्यावरूनच आपला इंडियन स्टँडर्ड टाइम डिसाइड केला जातो. इंडियन स्टँडर्ड टाइम हा 5 घंटे 30 मिनिट अहेड आहे, पुढे आहे. कशाच्या? ग्रीनविच मीन टाइमच्या. ओके. आपण लास्ट वेळेस बघितलं, जसं जसं तुम्ही ईस्टकडे जाणार तर 1 घंटा कमी, वेस्टकडे जाणार तर 1 घंटा वाढ. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. सुसूत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेने, तर बघा, आजच्या घडीला 2025च्या घडीला 18 विभाग आहेत. ओके. 17+1 एक मेट्रो आहे. महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. ठीक आहे. सेंट्रल CST मध्ये मुख्य कार्यालय, आणि वेस्ट रेल्वे डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणीच आहे. पुढचा प्रश्न,
9व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट काय? आता 9व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं समता अधिनिष्ठ न्यायासह विकास. ऑब्जेक्टिव्ह ऑफ नाईन्थ 5 इयर प्लान, ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. ठीक आहे. पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 मध्ये. ह्याच काळामध्ये ऑपरेशन आपलं पोखरणची जी न्यूक्लिअर टेस्ट झाली होती ना, शक्ती 98 इथे झाली होती. ठीक आहे. भारताची दुसरी न्यूक्लिअर टेस्ट पोखरण या ठिकाणी 1998 ला झालेली होती. नाव आहे शक्ती 98. ओके. टेस्ट सिरीज म्हणजे त्याच्या टेस्ट करण्याच्या सिरीजला नाव आहे शक्ती 98. ठीक आहे. आता मित्रांनो, पंचवार्षिक योजनावरती ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, ज्याच्यामध्ये ना पूर्ण पंचवार्षिक योजना आणि त्या काळामध्ये काय काय झालं होतं याच्यावरती आपण प्रॉपर डिस्कशन करूया. ठीक आहे. आता थोडं थोडं सांगत जाईन मी प्रश्नाच्या अनुकूल. आता परत आपल्याला पंचवार्षिक योजनेवरतीच प्रश्न विचारलाय. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधन सामग्री संरक्षण क्षेत्राकडे वळवण्यात आली? ती वळवण्यात आली होती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेलाच हॅरोल्ड डोमर मॉडेल असं म्हणलं जातं. दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस योजना. तिसरी पंचवार्षिक योजना गाडगीळ योजना म्हणलं जातं. पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हे महत्वाचं उद्दिष्ट होतं. ओके. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा संकल्प स्थापित नाही? बघा, स्थापित नाही विचारले आपल्याला, तर हे कुठं स्थापित नाहीये? नैवेली या ठिकाणी स्थापित नाही, बाकीच्या जाग्यावरती आहे. आता आपण महत्वाचे थोडेसे न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे कुठे आहेत त्याबद्दल पाहूयात. तर काकरापार अणुऊर्जा केंद्र. ठीक आहे. काकरापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1993 मध्ये सुरू करण्यात आलं होतं गुजरात या ठिकाणी. कलपक्कम, त्यालाच मद्रास अणुऊर्जा केंद्र पण म्हणलं जातं, 1984. नारोरा अणुऊर्जा केंद्र 1991 यूपी. कैगा 2000 साली कर्नाटकात. राजस्थान अणुऊर्जा 1973. महाराष्ट्रातील तारापूर 1969. कुंदनकुलन 2013 तमिळनाडू. आणि ही जी सर्व न्यूक्लिअर पॉवर आहेत ना, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत ना, ॲटॉमिक पॉवर प्लांट, हे सर्व NPCIL द्वारे चालवण्यात येतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे? आपल्याला राज्य विचारले बरं का. राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये जवळपास 48% लोक हे शहरी लोकसंख्या मध्ये आहेत. ठीक आहे. सर्वात जास्त 48%. त्यानंतर 2 नंबरला आहे केरळ 47, आपला महाराष्ट्र आहे 45 3 नंबरला, 4 ला आहे गुजरात. 1951 मध्ये शहरामध्ये 1951च्या सेन्सेक्स नुसार शहरामध्ये 17.3% लोक राहायचे. 2011च्या जनगणनेमध्ये ती संख्या 31.2% झालेली आहे. ओके. 2011च्या जनगणनेमध्ये एक मेन्शन केलं होतं की तमिळनाडू, केरला, महाराष्ट्र, गुजरात या 4 राज्यांना मिळून टोटल देशाच्या अर्बन पॉप्युलेशनच्या 1/3 पॉप्युलेशन ही 1/3 भाग ही अर्बन मध्ये राहते. ठीक आहे. अर्बन मध्ये राहते म्हणजे कसं झालंय की ह्या 4 राज्यामध्येच 1/3 पॉप्युलेशन टोटल अर्बन पॉप्युलेशनच्या आहे. ओके. तर लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ इंडिया ईस्टर्न कोस्ट. तर ईस्टर्न कोस्टला कोणता आहे? कोरोमंडल किनारा. ओके, आणि वेस्टर्नला आपला कोकण आहे. ह्या साईडला कोकण आहे, इकडल्या साईडनं कोरोमंडल आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मासेमारी बद्दल काय खरे नाही? काय खरे नाही असं विचारलंय. महाराष्ट्रातील मासेमारी 75,000पेक्षा अधिक चौरस किलोमीटर क्षेत्र उपयुक्त आहे. बरोबर. महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या आणि पाण्यावर याच्या चालते. बरोबर. अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते. ठीक आहे, पाहूयात आता. सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात. हे तर बरोबर आहे. तीव्र उन्हाळ्यात मासेमारी अरे बापरे, इलिमिनेट जरी केलं, आन्सर आहे 3. कारण की तीव्र उन्हाळ्यात मासेमारी कशी बंद करणार ते? कम ऑन यार. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. हा प्रश्न मित्रांनो एक्झामिनर बोर्डानं कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 97. 2005 मध्ये महानिर्मिती, महावहन आणि महावितरण या 3 कंपन्या कोणातून तयार करण्यात आल्या? तर ह्या करण्यात आल्या होत्या MSCB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. नदी आणि त्यांचा उगमस्थान. गोदावरी, त्र्यंबकेश्वर, भीमा, भीमाशंकर, कृष्णा, महाबळेश्वर, पूर्णा, गाविलगड. तर कोणती जोडी बरोबर आहे असं आपल्याला त्यांनी विचारलं आहे. ओके, नदी आणि त्यांचा उगमस्थान. एक मिनिट, आपण ऑफिशियल इथे बघूयात असं. ठीक आहे. ऍक्च्युली अशी अरेंजमेंट मी ज्यावेळेस टाईप करतो ना, तर होत नाही माझ्याकडनं, त्याच्यामुळे ती अशा पद्धतीने केलेली होती. ठीक आहे, त्यामुळे मी इथे स्क्रीनशॉट लावलाय. गोदावरीचं उगमस्थान कुठे आहे? तर त्र्यंबकेश्वर. भीमा नदी भीमाशंकर, कृष्णा महाबळेश्वर, पूर्णा नदी गाविलगड. तर उत्तर काय आहे? 2, 4, ऑप्शन नंबर 2, 1, 3. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो? ठीक आहे. कोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही पासून, म्हणजे नॉर्थ रिट्रीटिंग मान्सून पासून पण पाऊस पडतो आणि नॉर्मल मान्सून पासून पण पाऊस पडतो? तर तो विदर्भ आहे. विदर्भ भागामध्ये पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी बनवण्यात आली होती? तर ती सावरगाव या ठिकाणी बनवण्यात आली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? लोह खनिज नाही असं विचारलंय आपल्याला त्यांनी. कोणतं? तर लिग्नाइट हे लोह खनिज नाहीये. ओके. आता एक लक्षात ठेवा, लोखंड धातूमध्ये आयर्न अमंग आयर्न ओन्स आयर्न ओर्स मॅग्नेटाइट हा बेस्ट क्वालिटी आयर्न ओर आहे. ठीक आहे. आणि पण भारतामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे. कमी प्रमाणात आपल्याला हा आढळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी स्कूल ही सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. जर भारतातील पहिली सैनिकी स्कूल लखनौ UP मध्ये 1960 या मध्ये उघडण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये पहिली सातारा या ठिकाणी, आणि त्यावेळेस ते डिफेन्स मिनिस्टर होते VK कृष्ण मेनन, आणि त्यावेळेसचे CM कोण होते? यशवंतराव चव्हाण. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत? आता हा ना त्यावेळेस सर 48 काय आपल्यासाठी रिलेव्हंट नाही आहे. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? गोदावरी नदी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापले आहे. बरोबर. जवळपास 49.50% व्यापलेला आहे. आणि सुमारे विचारले. ठीक आहे. ऑलमोस्ट हाफ ऑफ द एरिया ऑफ महाराष्ट्र. आणि आपल्याला नॉट करेक्ट विचारले बरं का, त्याच्यामुळे डायरेक्ट एकला टिक नका करू, वेट करा. उत्तरेकडील मोठ्या 2 नद्यांचं उगमस्थान महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. ओके, उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. 2 ऑफ द नर्दर्न रिव्हर्स ओरिजिनेट आउट ऑफ महाराष्ट्र. आता बघा, साधं सोपं एवढ्या नद्या तर
ठीक आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, हे पण आपल्याला माहित आहे. हे पण विधान बरोबर आहे. तर उत्तर आहे 4. आता पश्चिम वाहिनी नद्या किती कोणकोणत्या आहेत? ओके, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. वेस्टर्न फ्लोविंग रिव्हर्स कोणकोणत्या आहेत? कोकण मधल्या कोकणातल्या ज्या पण नद्या आहेत त्या सर्व वेस्टर्न फ्लोविंग रिव्हर आहेत. त्याच्याबरोबर आपली तापी, नर्मदा, साबरमती, पेरियार, या सर्व वाराण, हा, या सर्व कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे अरबी समुद्रात जाऊन मिळतात. ओके. आणि ईस्टर्न, ओके, ईस्ट वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या कोणत्या? ज्या बे ऑफ बेंगॉल मध्ये जाऊन ड्रेन होतात. पुढचा प्रश्न, कोकण रेल्वे प्रकल्पात कोणत्या राज्यांचा समावेश आहे? तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. कोकण रेल्वेलाच रो रो रेल्वे पण म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 106. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे मुंबई दिल्ली राजस्थान एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक केली जाऊ शकते? तर आता मित्रांनो आपल्याला माहित आहे हे 12 आहेत. 12 यांची नेमणूक करू शकतात आपले राष्ट्रपती. आणि कोणत्या आधारावरती करू शकतात? ज्या व्यक्तीला कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक सेवा याच्यात विशेष योगदान त्याने केलेलं आहे, ठीक आहे, त्या व्यक्तींनाच नॉमिनेट करू शकतो. आणि हे नॉमिनेशन 4th शेड्यूल मध्ये मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल जर बघायचं असेल तर पार्ट 4 सब क्लॉज 1 आणि आर्टिकल 80 सब क्लॉज 2 मध्ये आपल्याला याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळते. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षातून किती होऊ शकतात? तर हव्या तितक्या होतात. ठीक आहे. हाऊ मेनी मीटिंग्स कॅन बी देअर जिल्हा परिषद इन अ इयर? बरोबर आहे. बघा, हव्या तितक्या वेळेस तर होणारच ना, कारण की आवश्यकता पडल्यावर तर करावंच लागेल. वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळेस. अरे बाबा, 2 बैठकी ते अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको, अंतर 4 महिन्यापेक्षा अधिक नको, तर 3 महिन्यापेक्षा अंतर जास्त नको. वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळेस बाबा, 4 किंवा 4 वेळेस पेक्षा जास्त होऊ शकतात. फक्त 4 महिन्याचा गॅप नकोय, 3 महिन्यापेक्षा अधिक नकोय त्यात गॅप. उत्तर आहे ए आणि सी. ओके. आता एक थोडस लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेमधील जे सदस्य असतात तेच आपल्यामधून एक अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतो. मुख्य कार्यालय अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे. प्रशासकीय प्रमुख मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो तो. राज्यपालाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, राज्यपालाची इच्छा, मुख्यमंत्र्याची इच्छा. आता एक लक्षात ठेवा, सी आणि डी तर चूक आहे. सी ला हटवा, हे गेले ए आणि बी. ओके, ए आणि बी याचं उत्तर आहे. राज्यपालाची नेमणूक, आता ना राज्यपालाबद्दलचे सर्व, गव्हर्नर बद्दलचे सर्व आर्टिकल्स आपण पाहूयात. आर्टिकल 155 नुसार राज्यपाल म्हणजे गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात. 156 कलम मध्ये गव्हर्नरचा कार्यकाल मेन्शन केलेला आहे. 157 मध्ये आवश्यक असणारी पात्रता म्हणजे इलिजिबल क्रायटेरिया मेन्शन केलाय. 158 मध्ये राज्यपालाच्या पदासंबंधी अटी घालण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. कंडिशन्स ऑफ गव्हर्नर्स ऑफिस. त्यानंतर 159 मध्ये ओथ आणि अफर्मेशन म्हणजे शपथ आणि प्रतिज्ञाबद्दल मेन्शन केलेलं आहे. 163 मध्ये राज्यपालाच्या घटनात्मक अधिकार मेन्शन केलेले आहेत. 161 मध्ये पार्डनिंग पॉवर दिलेली आहे, क्षमाशीलताची पॉवर राज्यपालाकडे दिलेली आहे. 164 मध्ये लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नेमणूक करण्याची पॉवर दिलेली आहे. 176 मध्ये राज्यपालाकडे विशेष अभिभाषण म्हणजे स्पेशल अड्रेस ची पॉवर दिलेली आहे. आता महत्वाचे 2 पॉवर त्यांच्याकडे आहेत,
आर्टिकल 200 मध्ये जे की आलेलं बिल पास करू शकतात, रिझर्व करू शकतात, रिटर्न करू शकतात किंवा प्रेसिडेंटकडे पाठवू शकतात. ठीक आहे. आर्टिकल 213 मध्ये मेन्शन आहे त्यांच्या अध्यादेश जारी करण्याचा. अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स पास करण्याचा. 213. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनलं ना त्यावेळेस प्रत्येक राज्याला एक सेपरेट गव्हर्नर असं डिसाईड केलेलं होतं. बट सेवन्थ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये जे की 1956 मध्ये झालेलं आहे त्यावेळेस असं डिसाईड केलं होतं की एकच एकच व्यक्ती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेटचा किंवा एक स्टेटचा एक युनियन टेरिटरीचा गव्हर्नर बनू शकतो. ठीक आहे. आता हे कन्व्हेन्शन आहे की गव्हर्नर हा आता सपोज महाराष्ट्राचा गव्हर्नर बनवायचा असेल तर महाराष्ट्राचा व्यक्ती सोडून बाकीच्या स्टेटचा व्यक्ती गव्हर्नर बनवणं हे कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे. कन्व्हेन्शन आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये मान्यता लिहिलेलं असं काही नाहीये. भारतातील संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आलेला होता? When were the 10 fundamental duties added in Indian Constitution? तर ही ऍड केली होती 1976 मध्ये ज्यावेळेस आपलं मिनी कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं होतं. 42व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टलाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो. याच्यामध्ये आपण 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केले होते पण टोटल तर आपल्याकडे 11 आहेत. ठीक आहे. मग हे 11व केव्हा ऍड केलं तर हे 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये ऍड केलं होतं. ठीक आहे. आता फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये मेन्शन आहे. जर असं विचारलं फंडामेंटल ड्युटीज ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का तर नाही आहे. फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये आहेत. ठीक आहे. आणि डीपीएसपी कशामध्ये आहेत? पार्ट 4 मध्ये आहेत. ठीक आहे. आपला जो 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 नुसार 11वा फंडामेंटल राईट ऍड केला होता ना तर तो कशाच्या रिलेटेड आहे तर राईट टू एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन तर हा 10 डिसेंबर आहे. 2 ऑक्टोबर आपल्या महात्मा गांधीजींची बर्थ डेट आहे ती. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पण त्याला ऑब्झर्व केला जातं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे भारताचा. आणि 15 मार्च हा राष्ट्रीय झोप दिन आहे. 15 मार्च. पुढचा प्रश्न. स्थानिक कारभारात कोणता सहभाग वाढावा लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली आहे? इन ऑर्डर टू एनहान्स पीपल्स पार्टिसिपेशन इन लोकल गव्हर्नन्स विच कमिटी इज फॉर्म्ड तर ती कमिटी आहे प्रभाग समिती वॉर्ड कमिटी. ओके. आता स्टँडिंग कमिटी ज्याला स्थायी समिती पण म्हणलं जातं तर स्टँडिंग कमिटीची स्थापना 1993 ते 94 मध्ये झालेली आहे. याची उद्दिष्ट काय आहेत? मंजुरी करणं एक मिनिट. डिमांड फॉर ग्रांट्स तपासणी करण्याचं काम स्थायी समितीकडे म्हणजे स्टँडिंग कमिटीकडे असते. ठीक आहे. याच्यामध्ये 21 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे मेंबर असतात. त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी ही स्पीकर आणि चेअरमन म्हणजे लोकसभेची स्पीकर आणि राज्यसभेचे चेअरमन यांच्या अंडर काम करतात आणि त्यांच्याकडे रिपोर्ट सोपवतात. वॉर्ड कमिटी ही 74 व घटना दुरुस्ती ज्यावेळी झालं ना 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 यामध्ये वॉर्ड कमिटी ऍड करण्यात आली होती आणि याचा उल्लेख आपल्याला आर्टिकल 243 सब क्लॉज यस मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आहे नियोजन समिती प्लॅनिंग कमिशन 1950 ला सुरू केलेले आहे. USSR कडनं आपण हे प्लॅनिंग कमिटी घेण्यासाठी प्रोत्साहन भेटलेलं आहे आपल्याला. याचे चेअरमॅन प्राईम मिनिस्टर असतात. त्यावेळेस होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पहिले चेअरमन कोण होते याचे तर ते होते KC नेगोय.
ओके. संसदेचे नागरिका संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? When did the parliament pass the Indian Citizenship Act? तर हे आपल्याला माहिती आहे 1955. इंडियन सिटिझनशिप हे आर्टिकल 5 ते 11 मध्ये येतं, पार्ट 2 मध्ये येतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, जस सोली म्हणजे काय? जन्मस्थानाच्या आधारे नागरिकत्व. ठीक आहे. आणि जस संगुइनीज जस संगुइनीज म्हणजे रक्तसंबंधाच्या आधारे नागरिकत्व. ठीक आहे. भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आहेत. एक तर बाय बर्थ, बाय डिसेंट म्हणजे वंश परंपरेने, रजिस्ट्रेशन द्वारे एक मिळू शकतं, नॅचरलायझेशन नैसर्गिक द्वारे मिळू शकतं, किंवा ज्यावेळेस प्रदेशाच्या विलिनीकरणाद्वारे नागरिकत्व. म्हणजे एक्झाम्पल सिक्कीम. सिक्कीम भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारताचा पार्ट नव्हता. 1975 मध्ये भारताचा पार्ट झालेला, 71 मध्ये पार्ट झालेला आहे सिक्कीम. ओके. आणि सिक्कीमला स्टेटहुड 1975 मध्ये देण्यात आलंय, आणि सिक्कीमला स्टेटहुड देण्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे हे पण न्यूज मध्ये आहे. करंट अफेअर मध्ये याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही? काय खरे नाहीये ते विचारलंय. या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात. तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. तो ग्रेटर मुंबईला लागू नाही. आता ग्रेटर मुंबईला लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू असं आहे का? लागू पडेल का? हे दोन्ही पण कट करा. आन्सर आलं एक. आपल्याला खरे नाही असं विचारलंय त्यांनी. ठीक आहे. खरे नाही असं विचारले. तर ऍक्च्युली मित्रांनो, थोडस घाईघाईत मी आन्सर दिलं. आपल्याला खरे नाही म्हटले ना त्यांनी, तर हे बरोबर आहे. सी पण बरोबर आहे. बी चुकीचं विधान आहे. ओके. महाराष्ट्राला लागू नाहीये. आन्सर आहे बी. ओके. आता बघा, महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला लागू नाही आणि ग्रेटर मुंबईला लागू नाही, म्हणजे एक तर बी आणि सी मध्येच एक असणार आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, हे पंचायत का ग्रेटर मुंबई आणि ग्रेटर मुंबईला का लागू नाहीये? कारण की ह्या इथे बघा, मुंबई सिटी आणि मुंबई उपनगर ह्या असे 2 जिल्हे आहेत की जिथे ग्रामीण लोकसंख्या नाहीये. ठीक आहे. ते पूर्णपणे अर्बन स्वरूपातच मानली जातात. त्याच्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती तिथे नाहीयेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतीचा घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? तर तो आहे 73वा. आता हे चारी पण घटना दुरुस्ती आपण डिस्कस करू, फार महत्वाचे आहेत. ओके. तर 72वी घटना दुरुस्तीद्वारे आपण त्रिपुरा राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी राखीव जागाची काय केलेले आहे? तात्पुरती तरतूद केलेली आहे. 73व घटना दुरुस्ती हे पंचायत राज व्यवस्थेबद्दल बोलतं, जे आर्टिकल 243 ते 243 सब क्लास ओ मध्ये आहे, आणि भाग 9 मध्ये आपल्याला याच्याबद्दल पाहायला मिळतं 29 विषयांचा समावेश आहे. पंचायत झालं. 74व आहे म्युन्सिपाल्टी. ठीक आहे. म्युन्सिपाल्टी, पहिली म्युन्सिपाल्टी महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये, सॉरी भारतामध्ये मद्रास या जागी 1688 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पंचायत महानगरपालिकेबद्दल बोलतोत ना, 74व घटना दुरुस्ती, आर्टिकल 243 सब क्लॉज पी ते 243 सब क्लॉज झेड जी मध्ये मेन्शन आहे. 12व्या शेड्यूल मध्ये आपल्याला याच्याबद्दल पाहायला मिळतं. भाग 9 सब क्लॉज ए मध्ये आहे. सब्जेक्ट्स आहेत 18 विषय. ओके. 75व काय आहे? तर घटना दुरुस्ती 75 मध्ये मेन्शन केलेलं आहे, रेंट कंट्रोल ट्रिब्युनल, नागरी न्यायालयासारखी आहे. ओके. पुढचा आहे
म्हणजे 75व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये रेंट कंट्रोल ट्रिब्युनल बद्दल डिस्कशन करण्यात आलेलं होतं, एवढंच लक्षात ठेवा. पुढचं आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थाचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? Which part of the Indian Constitution describe पंचायत राज as an institution of self government? तर हे DPSP म्हणजे राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, जे की पार्ट 4 मध्ये आहे, आर्टिकल 36 पासून तर 51 मध्ये. 73 तर आपण आताच बघितलंय, मूलभूत हक्क म्हणजे आपले फंडामेंटल राईट, पार्ट 3 आर्टिकल 12 पासून ते 35 पर्यंतचे असतात. ठीक आहे. प्रिअम्बल म्हणजे उद्देश पत्रिका यांच्याबद्दल आपण थोडस ऑलरेडी बघितलं होतं. आता एक लक्षात ठेवा, संविधानाचा प्रास्ताविक भाग आहे, संविधानाचा आत्मा म्हणून पण ओळखल्या जातं. ओके. प्रिअम्बल हे फक्त एकदाच अमेंड करण्यात आलेलं आहे, ते पण 1976 मध्ये, ज्याला 42व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्यूशन. याच्यात आपण 3 वर्ड ऍड केलेले आहेत, ते कोणते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. सध्या भारतीय संघ राज्यात आता बघा 2025च्या डेटानुसार आपल्याकडे आहेत 28 + 8. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? उद्देशिका, आता बघा आपण आताच बघितलं, विच वर्ड वी आर ऍडेड टू द प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लास्ट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये कोणकोणते वर्ड्स ऍड केलेले आहे प्रिअम्बल मध्ये? मी आता तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याच्यामुळेच विचारला होता, कारण की पुढे प्रश्न होत असतो. तर आपण ऍड केले होते सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके. तो उत्तर काय आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ए बी, सॉरी ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे ए बी जे. ओके. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. पुढचा प्रश्न पाहूयात आता. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? आता उच्च न्यायालयाचे असू किंवा हायकोर्टाचे असू, सुप्रीम कोर्टाचे असू, यांचे जजेस, चीफ जजेस सर्वांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. राज्याचे राज्यपाल असतात. द गव्हर्नर ऑफ स्टेट इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. ठीक आहे, प्रेसिडेंट अपॉइंट करतात. पुढचा प्रश्न, आता हे त्यावेळेस खूप सोपे प्रश्न विचारायचे आहे. ठीक आहे. पुढील पैकी कोण जिल्हा परिषदेचा काउन्सिलर बनू शकतो? कोण बनू शकतो असं विचारलंय आपल्याला त्यांनी. एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने मनस्थितीने ढासळलेले म्हणजेच अनसाउंड माइंड असल्यानं खरंच आपण काउन्सिलर बनवू का? नाही बनवणार. बहिर्मुखी व्यक्ती नाही. दोन्ही पण बनवू शकत नाही. ऑप्शन आहे 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा DPSP समावेश आहे? 4थ्या. आपण ऑलरेडी बघितलंय. सिटिझनशिप. दुसऱ्या भागात आहे फंडामेंटल राईट. तिसऱ्यात आहे. पहिल्या भागात काय मित्रांनो, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. खालीलपैकी कोणत्या निवडणुकाचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केल्या जात नाही? लोकसभा केली जाते, राज्यसभा केली जाते, राष्ट्रपती केली जाते, व्हाईस प्रेसिडेंट केली जाते, इवन आमदार, खासदार, ओके, स्टेट लेजिस्लेटिव्ह, विधानसभा, विधान परिषद, सर्वांची निवडणूक भारताच्या निवडणूक आयोगाकडूनच केली जाते. स्थानिक स्वराज्य निवडणूक ही त्या पर्टिक्युलर स्टेटच्या निवडणूक आयोगाकडून केली जाते. भारतीय निवडणूक आयोगाची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतो. पुढचा प्रश्न आहे आता, घटक राज्यातील महाअधिवक्ता यांची नेमणूक कोण करतं? ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेटची नियुक्ती करतं राज्यपाल. ओके, राज्यपाल करतो. पुढचा प्रश्न आहे आता, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला जातो? तर तो जातो 30% जातो. मग ग्रामपंचायतीचा महसूल चे स्त्रोत कोणते आहेत? आता
महसुलीचा वाटा तर जातो, पण कोणते स्त्रोत आहेत? ठीक आहे. तर जमिनीवरती कर, लँड टॅक्स, पाणीवरती कर, ओके, बाजार टॅक्स, पुन्हा अजून ते यात्रा यात्रा वगैरे भरतात ना, तो वाला टॅक्स. पुन्हा आहे, एक लक्षात ठेवा, स्टेट फायनान्स कमिशन यांच्या शिफारसीनुसार, जे की कलम 243 सब क्लॉज आय मध्ये मेन्शन केलेलं आहे, ह्या कलमाच्या अंतर्गत राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येतं. ग्रँड इन एड म्हटलं जातं त्याला. आता हे मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये 7 राज्य काही महत्वाचं नाहीये. हे पण प्रश्न काही महत्वाचा नाही, त्यावेळेसचा करंट अफेअर आहे. खालचा पण महत्वाचा नाहीये. 15 पण नाही. हा, 130वा प्रश्न पाहूया. तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेतील जीवन जगतात? तर किती लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत आहेत मित्रांनो? ती आहेत 37%. तेंडुलकर समिती फार महत्वाची आहे. थोडस अनालिसिस करूयात. 2004-5 मध्ये त्यांनी, म्हणजे सॉरी, 2004-5 ही त्यांनी गरिबी रेषा ठरवलेली आहे. ठीक आहे. आणि गरिबी रेषा ही परचेसिंग पॉवर पॅरिटी या पद्धतीने मोजल्या जाणार, आणि त्यांच्यानुसार या पद्धतीने परचेसिंग पॅरिटी, पॉवर पॅरिटी या पद्धतीने 33 रुपये प्रतिदिन लागते, असं त्यांचं म्हणणं होतं. परचेसिंग पॉवर पॅरिटी, सॉरी, परचेसिंग पॉवर पॅरिटी 33 रुपये पर इंडियन पर्सन होती, असं त्यांच्या अहवालामध्ये मेन्शन केलेलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भागामधील एका व्यक्तीला प्रति महिना 446.68 रुपये लागायचे, आणि शहरामधील व्यक्तीला 558 पॉइंट समथिंग रुपये लागायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, कॅलरीच्या आधारावरती जे मॉडेल आहे ना, तर त्याचा त्यांनी स्वीकार केलेला नाहीये. पुढचा प्रश्न पाहूत आपण. भारत सरकारने आपल्या मल्टी ब्रँड रिटेल धोरणानुसार किती टक्के भांडवल अनुमती दिलेली आहे? तर ती 25%. बघा, हे त्यावेळेस करंट अफेअर आहे. हे पण काही कामाचं नाही. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर तो क्रीडा परीक्षण. पुढचा प्रश्न, 134वा प्रश्न तर कॅन्सल झालेला आहे. 135, व्हॉट चार्ज हॅव टीम अन्ना लिव्हिड अगेन्स्ट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर? तर कोळसा खंड देण्याबाबत त्यावेळेस न्यूज मध्ये. 26वा इंदिरा गांधी पुरस्कार काही कामाचा नाहीये, त्यावेळेस करंट अफेअर आहे. ओके, न्यूज मधल्या न्यूज 140 पण, आता 141 बघू. ठीक आहे मित्रांनो, बघा, त्यावेळेस करंट अफेअर डिस्कस करण्यात उगा टाइम वाया घालायची गरज नाही. ऑलरेडी आपण करंट अफेअरची सिरीज चालू केलेलीच आहे. ठीक आहे. ब्रिक्सचे सदस्य नाही. आता बघा, ब्रिक्सचे आता 2025 मध्ये 10 सदस्य आहेत, आणि नुकताच आलेला कोणता आहे? इंडोनेशिया. ठीक आहे. तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे तर फाउंडिंग मेंबर आहेत. 2009 मध्ये साऊथ आफ्रिका ऍड झाला, त्याचं नाव ब्रिक्स पडलं. ठीक आहे. पहिलं सेशन कुठं झालं तर ब्रिक्सचं? तर रशियामधील, आता रशियाच्या सिटीचं नाव ते मला प्रोनाऊन्स करता येईना, पण रशियामध्ये झालं आहे. तर कोणकोणते? ब्राझील, रशिया हे झाले. आता साऊथ आफ्रिका पण झालं. इराण आहे, इजिप्त आहे, इथिओपिया आहे, इथोपिया, आणि UAE आहे, आणि 2025 मध्ये ऍड झाले आपला इंडोनेशिया लेटेस्ट. पुढचा प्रश्न 2000 काही कामाचा नाहीये. हा, 143 चा स्थानिक स्वशासन कोणत्या सूचीत येतो? आता बघा, आपल्याकडे 3 सूची आहेत, ते आपण 7th शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 सूची आहेत. एक आहे केंद्र सूची, दुसरी राज्य, तिसरी आहे कॉन्करंट म्हणजे समवर्ती सूची. तर युनियन लिस्ट मध्ये काय काय येतं? डिफेन्स, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, बँकिंग, करन्सी, युनियन टॅक्स येतं. राज्य सूचीमध्ये येतं पोलीस, व्यापार, वाणिज्य, शेती, सहकार संस्था, नाट्यगृह व नाट्यप्रयोग, चित्रपट, क्रीडा मनोरंजन, बेटिंग आणि जुगार म्हणजेच गॅमलिंग, हे
राज्याकडे येतं. कॉन्करंट लिस्ट मध्ये काय येतं? शिक्षण येतं, फॉरेस्ट येतं, ट्रेड युनियन येतात, फौजदारी कायदा म्हणजे IPC, फौजदारी प्रक्रिया, प्रतिबंधात्मक नजर कैद, घटस्फोट, विवाह, दत्तक घेण्याची प्रक्रिया सर्व समवर्ती सूचीमध्येच येतात. कृषी भूखंड वगळता मालमत्तेचे हस्तांतरण. लक्षात ठेवा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते नॉन ऍग्रिकल्चरल लँड सोडली तर. म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल लँड हा मुद्दा ह्याच्यामध्ये येत नाही, समवर्ती सूचीमध्ये. बाकी सर्व हे ट्रान्सफर ऑफ लँड कॉन्करंट लिस्ट मध्येच येतात. बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? टू रीड द चेक इन बँक यूज MICR. MICR मीन्स व्हॉट? ठीक आहे, MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन डिव्हाइस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी संबंधित कोणते व्यक्ती हे त्यावेळेस करंट अफेअर. हा, आता 148 पण नाही, 149. इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी पाहिजे. 155चा पाहूयात आता. 150 खालीलपैकी अणुऊर्जा आयोगाशी कोण संबंधित नाही, संबंधित आहे असं विचारले ना, तर अनिल काकोडकर आहेत. बट आपल्याला याच्यातून काय लक्षात घ्यायचं माहिती आहे का? ॲटॉमिक एनर्जी कमिशन 1958 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, अंडर द डिपार्टमेंट ऑफ, आणि वर्क करते अंडर द डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे आणि अणुऊर्जा आयोगाचे जनक म्हणलं जातं. ठीक आहे, फादर ऑफ इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम अँड ॲटॉमिक एनर्जी कमिशन. ओके, तर मित्रांनो, आपण आज पूर्ण ASO चा पेपर डिस्कस केलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात. जो पण प्रश्न तुम्हाला समजला नसेल किंवा त्याच्यात डाऊट असेल ना, तर त्या प्रश्नाचा टाइम टॅग करून मला कमेंटमध्ये विचारा. जर काही फीडबॅक पण द्यायचं असेल, काही इम्प्रूव्हमेंट पण हवी असेल, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकतात तुम्ही. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, टेक केअर. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.